नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। सातबारा उतार्यावर नोंद असलेल्या जमिनीच्या क्षेत्रफळात आणि प्रत्यक्ष जागेवर असलेल्या क्षेत्रामध्ये मोठा फरक असल्याचे निदर्शनास आले आहे। तसेच गाव नकाशे आणि जमिनीच्या रेकॉर्डमध्ये विसंगती असल्याने राज्यभरात जमिनींची पुनर्मोजणी करणे आवश्यक असल्याचे सुचवण्यात आले आहे। यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या तुकडाबंदी तुकडेजोड कायद्याला रद्द करण्याची महत्त्वपूर्ण शिफारस माजी सनदी अधिकारी उमाकांत दांगट समितीने राज्य सरकारकडे केली आहे। शासनाने या शिफारशीला मान्यता दिल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळेल। राज्यातील महसूल व्यवस्थापन सुधारण्यासाठी आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेत वाढ करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती स्थापन केली आहे। या समितीचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे जमिनींबाबत असलेल्या विविध कायद्यांचा आढावा घेऊन आवश्यक ते बदल सुचवणे आणि महसूल विभागाच्या पुनर्रचनेसाठी उपाययोजना करणे हा आहे। तसेच या समितीने महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध आणि त्याचे एकत्रीकरण करण्यासंदर्भातील अधिनियमन 1947, महाराष्ट्र कुळ वहिवाट आणि शेतजमीन अधिनियमन 1948, महाराष्ट्र शेतजमीन जमीन धारणेची कमाल मर्यादा अधिनियमन 1961 आणि महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 या कायद्यांचा सखोल अभ्यास केला। त्यानंतर या कायद्यांमध्ये सुधारणा करण्याची शिफारस समितीने शासनाला सादर केली आहे। गेल्या 4 ते 5 महिन्यांपूर्वी या समितीने आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला होता। या अहवालात तुकडाबंदी तुकडेजोड कायद्याची नागरिकांना फारशी गरज नसल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे। तसेच हा कायदा रद्द केल्यास सामान्य लोकांना होणारा त्रास कमी होईल आणि महसूल प्रक्रियेत सुसूत्रता येईल असे समितीने प्रतिपादन केले आहे। याशिवाय बॉम्बे लँड टेनन्सी कायद्यानुसार राज्यातील जमिनींची प्रत्येक 30 वर्षांनी पुनर्मोजणी करण्याची तरतूद आहे। मात्र प्रत्यक्षात 1910 नंतर राज्यभरात कोणतीही अधिकृत पुनर्मोजणी करण्यात आलेली नाही। या दीर्घ कालावधीत अनेक जमिनींचे वाटप झाले, कुटुंबांतर्गत विभागणी झाली, तसेच मोठ्या प्रमाणावर जमिनीचे तुकडे पडले। तसेच सातबारा उतार्यावर त्याची नोंद असली तरी प्रत्यक्षात या जमिनींच्या सीमारेषा निश्चित करण्यात आलेल्या नाहीत। परिणामी सातबारा उतार्यावरील क्षेत्र, प्रत्येक जागेवर अस्तित्वात असलेले क्षेत्र, गाव नकाशा आणि लँड रेकॉर्ड मध्ये मोठा फरक आढळून येत आहे। त्यामुळे ही विसंगती दूर करण्यासाठी तातडीने पुनर्मोजणी प्रक्रिया सुरू करण्याची गरज असल्याचे समितीने आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।